नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। आज जे व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीबद्दल बोलणार आहोत, या जाहिरातीमध्ये तुमची ही परमनंट भरती असणार आहे, सरकारी भरती असणार आहे आणि खूप चांगलं पेमेंट स्केल तुम्हाला भेटणार आहे। सर्व भत्ते वगैरे सर्व याच्यामध्ये भेटणार आहेत। NHM सारखं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती नसणार आहे। जे विद्यार्थी NM GNM दोन्ही झालेला आहे किंवा BSc नर्सिंग झालेला ते विद्यार्थी ते फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 620 पदांची भरती निघालेली आहे। त्याच्यामध्ये ANM आणि GNM या दोन क्वालिफाईंग विद्यार्थ्यांसाठी इथे ही भरती निघालेली आहे। तर स्टाफ नर्स मिडवाईफ GNMसाठी विद्यार्थी मित्रांनो 131 जागा, खूप मोठ्या जागा, आणि ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे ANMसाठी 38 जागा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। आणि GNMसाठी तुम्हाला 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये इतकं तुम्हाला पेमेंट स्केल विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे। आणि याच्यामध्ये विविध अनुदान भत्ते वगैरे ॲड केले जाणार आहेत। ही सर्व माहिती तुम्हाला जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल की पेमेंट किती भेटणार आहे, सर्व गोष्टी तुम्ही आपला कमेंट करून सांगा, जेणेकरून त्याच्यावर नवीन व्हिडिओ आपल्याला बनवता येईल। आणि ANMसाठी विद्यार्थी मित्र 25,500 पासून 81,100 रुपये एवढं तुम्हाला बेसिक पे, आणि याच्यामध्ये इतर भत्ते तुम्हाला ॲड करून दिले जाणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट स्केल वगैरे इथे पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आहे GNMसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची पदे, एकूण 131 पदे पाहायला भेटणार आहेत। त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 13, जमातीसाठी 10, विजासाठी 2, भजसाठी 2, भजसाठी 2 डमध्ये, विमा प्रसाठी 1, इमावसाठी 29, आणि सशेव मावसाठी 13, अधुगसाठी 13, आणि खुल्या प्रवर्गासाठी 46 पदे। अशा प्रकारची पदे तुम्हाला GNM या विद्यार्थ्यांसाठी पाहायला भेटणार आहेत। त्यानंतर आहे ANM या पदांसाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 8 पदे, भज बसाठी 1, भज क साठी 2, भज ड साठी 1, आणि इमावसाठी 4, साशे मावसाठी 4, अधुगसाठी 4, आणि अराखीव किंवा खुल्यासाठी 14, एकूण 38 पदे तुम्हाला मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहेत ANMसाठी। तर त्याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशन पात्रता कुठल्या प्रकारची लागणार आहे, तर सर्वप्रथम ही GNMसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे खालची असणार आहे ANMसाठी। तर GNMसाठी पाहून घ्या, मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी तुम्हाला लागणार आहे, आणि ही पदवी तुम्हाला HSCवर केलेली असलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला GNM नर्सिंग मिडवायफरी पण इथे लागणार आहे। परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयात किमान 2 वर्षात तुम्हाला एक्सपिरियन्स इथे विद्यार्थी मित्रांनो मागितला जात आहे। त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी आवश्यक आहे, मराठी भाषेचे ज्ञान पण आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर ANMसाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर शासन मान्य संस्थेचा ANM अभ्यासक्रम तुम्हाला इथे डिप्लोमा लागणार आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी आवश्यक असणार आहे, आणि शेवटी मराठी भाषेचे ज्ञान। अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर असणार आहे तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाईल, तर विद्यार्थी मित्रांनो तुमची इथे CBT टेस्ट असते, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, तुम्हाला ऑनलाईन एक्झाम तुम्हाला इथे द्यायची असणार आहे। स्टाफ नर्स मिडवाईफसाठी गट कचं हे पद असणार आहे। याच्यावर तुम्हाला इंग्रजीसाठी 10, मराठीसाठी 10, सामान्य ज्ञानासाठी 10, बौद्धिक चाचणीसाठी 10, आणि टेक्निकलचे 60 प्रश्न। अशा प्रकारे तुम्हाला इथे निवड प्रक्रियेसाठी अभ्यासक्रम पाहायला भेटणार आहे। एकूण 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुण तुम्हाला इथे दिले जाणार आहेत। मराठी किंवा इंग्रजीमधून तुम्ही पेपर इथे निवडू शकता, आणि त्याच्यानंतर 2 तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला CBT पेपर इथे वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे CBT पेपर ऑप्शनल पेपर द्यायचा असतो। आणि ANMसाठी त्याच प्रकारचा पॅटर्न पाहायला भेटणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अशा प्रकारे तुम्हाला 10 प्रत्येकी प्रश्न, आणि टेक्निकलचे 60 म्हणजे संबंधित विषयाचे 60 प्रश्न। त्याच्यानंतर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीमधून पेपर देता येणार आहे। तुम्हाला 100 प्रश्न आणि 200 गुण इथे पण पाहायला भेटणार आहेत। वेळ 2 तासाच तुम्हाला असणार आहे। हे पण CBT टेस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या तारखा असणार आहेत। ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक सुरू होत आहे 28
मार्चपासून ही तारीख स्टार्ट झालेली आहे आणि शेवटचा असणार आहे 11 मे शेवटची तारीख असणार आहे. आणि तुम्हाला परीक्षेचे हॉल तिकीट परीक्षेच्या 7 दिवस आधी तुम्हाला तुमच्या SMS वर किंवा ईमेलवर भेटून जाणार आहे. बाकीची सर्व माहिती तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. तर अशा प्रकारचं वेळापत्रक तुम्हाला इथे पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला www.nmmc.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन करायचं आहे. आणि परीक्षा शुल्क लागणार आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये एक्झाम फीस विद्यार्थी मित्रांनो इथे आकारली जात आहे. ही फीस नॉन रिफंडेबल असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व माहिती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पाहायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरला पाहिजे. परमनंट भरती असणार आहे. पेमेंट स्केल खूप चांगला आहे. जागा पण खूप मोठ्या तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर त्याची नोटिफिकेशन PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपल्या टेलिग्रामच्या जिथे तुम्हाला महाराष्ट्रात निघणाऱ्या सर्व सरकारी किंवा कंत्राटी पदभरती आपल्या जॉब कॉर्नर या टेलिग्राम चॅनल सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटणार. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवले तिथून तुम्ही सर्व गोष्टी ॲक्सेस करू शकता. शेवटी विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला पाहिजे. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचण असेल तर कॉमेंट करा. त्याच्यावर आपण दुसरा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत आपण आणून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची खूप मोठी जाहिरात तुम्हाला इथे नवी मुंबई महानगरपालिकेत पाहायला भेटणार. तर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि सिलेक्शन घ्या. शेवटी अशाच प्रकारच्या डेली जॉब अपडेट्ससाठी तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.